भारतामध्ये नावाजलेली स्टार हेल्थ कंपनी इन्शुरन्स सेक्टरमधली हिचा स्कॅम कसा असतो. त्याचे एजंट घरी येतात, गोड गोड बोलतात, तुम्हाला 100% क्लेम मिळेल असं थप्पा मारतात. परंतु वस्तुतः तशी नाही आहे मित्रांनो. मी 10 वर्ष झालं स्टार हेल्थ कंपनीचा मेंबर आहे. रेग्युलर रिन्युअल करतो. परंतु माझी मुलगी ही 6 दिवस ॲडमिट होती. ॲक्यूट गॅस्ट्रायटिस, वॉमिटिंग, लूज मोशन चालू होतं. त्याच्यामुळं ॲडमिट केली होती. सिटी स्कॅन केलं, सोनोग्राफी केली, गॅस्ट्रोस्कोपी केली, लिव्हर फंक्शन टेस्ट केल्या, एक्सरे काढला, स्टूल एक्झामिनेशन केलं. हॉस्पिटलमध्ये तिला काही पचत नव्हतं, वॉमिटिंग, कंटिन्यू फिवर, इन्व्हेस्टिगेशन चालू होते. 8 दिवस ॲडमिट होते. डिस्चार्ज झाला, पेमेंट आम्ही केलं आणि इन्शुरन्स स्टार हेल्थ कंपनीला पाठवलं. आणि स्टार हेल्थ कंपनीचे जे पॅनलवरती डॉक्टर असतात त्यांनी असा मोठा गौप्यस्फोट केला की तुमचा क्लेम रिजेक्ट करत आहे, कारण तो पेशंट तुम्ही घरच्या घरी म्हणजे ओपीडी लेवलला डॉक्टर ठीक करू शकत होते. त्यांना नो नीड ऑफ द ॲडमिशन्स. म्हणजे ज्या डॉक्टरांनी तपासलं, ज्या हॉस्पिटलनं ट्रीटमेंट केलं, गॅस्ट्रोस्कोपी केली, स्टूल एक्झामिनेशन केलं, कंटिन्यू फिवर होता, म्हणजे ती कोम्यामध्ये गेली होती, मॅक्झिमम अनकॉन्शियस झाली होती. आणि ते म्हणतात तुम्ही घरी का ट्रीट केलं नाही, घरच्या घरी ॲडमिशन करण्याची गरज नव्हती. म्हणजे किती मोठा हा पॅनलवरती असणाऱ्या स्टार हेल्थचा डॉक्टरांचा शोध आहे. त्या बाबतीमध्ये सविस्तर माझा व्हिडिओ येणार आहे. तुम्ही तो पहा आणि तुम्हीच ठरवा असे अनुभव तुम्हाला पण आलेत का. आणि हा व्हिडिओ शेअर करा. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचं पॉलिसी काढायच्या आधी हे लोक मॅक्झिमम रिजेक्ट करत आहेत. आणि दिस इज अ सेन्सलेस. म्हणजे एका डॉक्टरच्याच मुलीला आम्ही ॲडमिट केलं. मी स्वतः डॉक्टर आहे, कन्सल्टंट डॉक्टर आहे. आणि 6 दिवस आय व्ही फ्लूइडवरती ती होती. आणि ते म्हणतात की हे घरी ठेवून, म्हणजे घरच्या घरी पेशंट डे केअरला ट्रीटमेंट झाली असते. हा असा तुम्हाला अनुभव आला आहे का. हा शेअर करा, लोकांपर्यंत पोचू द्या. आणि या कंपनीचे जे हे चोर डॉक्टर आहेत की त्या पॅनलवरती कुठल्या डिग्रीचे डॉक्टर आहेत ते नक्की पाहतात का, क्लेम प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट पाहतात का, याचं सुद्धा आता आम्ही चौकशी करणार आहोत. कुठल्या डॉक्टरने ते रिजेक्ट केलं आणि या कंपनीविरुद्ध कंझ्युमर कोर्टामध्ये दावासुद्धा दाखल करणार आहे. त्याचबरोबर जे एजंट आहेत ज्यांनी मध्यस्थी केली त्यांच्या विरोधात सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. आणि संबंधित जे इन्शुरन्स सेक्टरचे जेवढे अधिकारी पदाधिकारी आहेत ते सुद्धा आम्ही वारंवार ऑफिसला गेल्यावरती सपोर्ट करत नाहीत, फोन उचलत नाहीत आणि प्रॉपर गायडन्स करत नाहीत. तर अशा वेळेला तुम्ही चौकशी करा आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा पॉलिसी घेण्याच्या आधी तुम्ही त्याच्यावरती विचार करा. अशा कंपनीची माझी तर विनंती आहे की तुम्ही स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी घेऊ नका. अदर चांगल्या कंपन्या आहेत जे तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देतील. थँक्यू व्हेरी मच. मी डॉक्टर विजय दिघे, कन्सल्टंट डॉक्टर. आणि माझ्याच मुलीबद्दल हे झालेलं आहे. हीच शोकांतिका आहे की अशा पद्धतीचे स्टार हेल्थ कंपनीचे पॅनलवरचे डॉक्टर आणि कंपनीचे वर्कर या पद्धतीने वागतात. सो सॅड. हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.